नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी सुक्क मटण. एकदम ऑथेंटिक रेसिपी आहे. चला तर मग कृतीकडे वळूयात. सुक्या मटणासाठी लागणारे हे साहित्य आहे. याच्यामध्ये सुके मसाले आहेत सगळे. पांढरे तीळ, खसखस, शहाजिरा, जिरे, याच्यामध्ये आहे बडीशेप, काळा मसाला, ही मसाला वेलची, स्टार अॅनिस, ब्लॅक पेपर, कॉर्न्स, क्लव्स, सिनेमन, स्टोन फ्लावर, जिंजर गार्लिक आणि रेड कश्मीरी रेड चिलीज, हळद, 3 मीडियम साईजचे कांदे, अर्धा वाटी सुकं खोबरं, 1 किलो मटण आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर. आता आपण मटणाला चवीनुसार मीठ, मी इथे 2 टीस्पून घेते मीठ आणि 1 हीप ऑफ टीस्पून हळद आहे आणि अख्खं 1 लिंबू पिळून घ्यायचं आणि मॅरिनेट करून घेऊयात. ॲसिडिटीमुळे मटण छान मॅरिनेट होतं आणि व्यवस्थित शिजूनही होतं. म्हणून हळद, मीठ आणि लिंबू पिळून घेऊन आपण मॅरिनेट करून ठेवूयात पुढचे 10 ते 15 मिनिटं. आता मटण आपण पुढचे 15 ते 20 मिनिटं झाकून बाजूला ठेवून देऊयात. आता हा जो सगळा मसाला आहे तो आपण ड्राय रोस्ट करूयात आणि ह्या सगळ्याची छान भाजून पेस्ट करून घेऊयात. हे मी भाजायला ओव्हनमध्ये टाकते म्हणजे एक सलग व्यवस्थित भाजलं जातं. ओपन फ्लेमवरती पण तुम्ही भाजू शकता, पण ओव्हन किंवा एअर फ्रायर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एक 5 मिनिटं भाजलं तर छान खरपूस पूर्ण व्यवस्थित भाजलं जातं. आता ह्याच्यामध्ये मी आधी तीळ आणि खसखस घालून घेते. आणि एक करून आपण सगळे मसाले आत घालून एकत्र रोस्ट करून घेऊयात. मिरच्या, बडीशेप, जिरं, शहाजिरं, बेसिक सगळे खडे मसाले, रंगासाठी मी ही लाल मिरची वापरते आहे आणि बाकी काही मसाले वापरायचे नाहीयेत एक्सेप्ट फॉर काळा मसाला, घरचा काळा मसाला. आता हे सगळं जे आहे सुकं खोबरं मी हे भाजून घेतलेले, आलं, लसूण आणि सगळा आपण भाजून घेतलेला सुका मसाला, हे सगळं आता आपण वाटून घेऊयात. कमीत कमी पाणी घालून वाटून घेऊयात आणि हे भाजलेले कांदे सुद्धा वाटून सगळ्याचा एक मसाला करून घेऊयात. मग पुढची कृती बघूयात. मीनवाईल आपण मटण शिजत घालूयात. त्याच्यासाठी मी 2 चमचे साजूक तूप घातलंय. त्याच्यामध्ये मी तमालपत्र घालते 3 आणि क्रश करून घेतलेला 1 टीस्पून आलं, लसूण आणि मिरचीची ही पेस्ट घालते. हे जरासं परतवून घेऊयात.
हे मटण किंचित हलवून अगदी कमीत कमी पाणी घालून त्याच्या आपण 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊयात. आता साजूक तूप गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण कांदा परतवून घेऊया. बारीक चिरलेला एक मीडियम साइज कांदा घेतलेला आहे मी. तो आता व्यवस्थित परतवून घेऊया आणि थोडा गोल्डन ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये आपण हे केलेला वाटण परत परतून घेऊया. आता हा कांदा छान क्रिस्पी व्हावा म्हणून त्याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून मीठ घालते, म्हणजे त्याचं कॅरमलायझेशन लवकर होईल आणि कुकिंग प्रोसेस आपली फास्ट होईल थोडी. आता हा कांदा छान गोल्डन ब्राऊन झालाय, त्याच्यामध्ये हे सगळं वाटण आपण घालून घेऊया आणि ह्याला बाजूनी पूर्णपणे आणि मसाल्यालाही तेल सेपरेट होईपर्यंत लो मीडियम गॅसवरती आपण परतवून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये किंचित हळद घालून घेऊया रंगासाठी आणि थोडंसं लाल तिखट. अर्धा टीस्पून दोन्ही मी घातलंय. मीठ ऍडजस्ट करताना लक्षात ठेवा की आपण मटण शिजवताना सुद्धा मटणामध्ये मीठ घातलेलं आहे. हे मी वाटणातलं पाणी घालते आणि पूर्णपणे तेल सुटेस्तोवर हा मसाला छान परतवून घेऊया. आता आपलं मटण शिजून झालेलं आहे आणि मसाला पण छान परतून झालेला आहे, सुका झालेला आहे. हे बघा, आता ह्याच्यामध्ये हे शिजलेलं आपण सगळं मटण आणि थोडासा त्याच्यातला रस असं सगळं अळणी पाणी आणि मटण असं सगळं त्याच्यामध्ये घालून घेऊयात. आणि अलगद हाताने आपण मटण आणि मसाला असं दोन्ही मिक्स करून घेऊयात. थोडा याच्यामध्ये आता तो जो रस आहे तो थोडासा त्याच्यामध्ये घालूयात. आता ह्याच्यामध्ये हे जे थोडंसं पाणी आहे हे थोडंसं ऍड करूया, म्हणजे मटणाला सुंदर चव येईल. हे हलवून जरासं पाणी आता हे आपण घातलेलं आहे ते 2 मिनिटं फक्त आटायला लागतील. त्यानंतर आपण प्लेटिंग करून घेऊयात. अशा पद्धतीने मटण, सुक्क मटण कोल्हापूर स्टाईल ऑथेंटिक पद्धत आहे ही. करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला ही रेसिपी आणि मला मेसेज करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आजची मटण कोल्हापुरी सुक्क मटण याची रेसिपी. आता आपण प्लेटिंग करून घेऊया.
सगळं हे एकदा एकजीव करून प्लेटिंग करूया. हे आजचं आपलं सुक्कं मटण आहे. आय होप तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल. आवडेलच, नक्की करून बघा. ह्या पद्धतीने मसाला बनवा आणि मटण शिजवून मटण करा, सुक्कं मटण. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्ही करा, तुम्ही स्वतः खा, तुमच्या घरच्यांना खायला घाला आणि स्वस्थ राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.